वा, कशी आहेत? चांगले आहेत, महागातले आहेत का? हो माई मावशी, ठीक आहे, पण चांगली आहेत ना. ठीक आहे, पैसे कुठे वाचवत राहायचे, आणि आपल्याला आता बिझनेस करायचा आहे ना, ठरलंय ना आपलं, मग छान करायचं, छान खर्च करायचा. नाही, तिचं बरोबर आहे वल्ली. मी तुला म्हणलो तू थोड्या स्वस्तातले घेतल्या तरी चालल्या असत्या. मग आता वडापाववाला पण धंदा करतोस ना साध्या पेपर प्लेट वरती, कशाला एवढ्या महागाच्या? मग तुम्ही वडापावची गाडी टाका. असं काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही समजा टपरीवर गेलात तर तुम्ही काय ताट आणि भांड्याची अपेक्षा करणार आहात का? मग पण समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला ताट आणि भांड्याची अपेक्षा असणारच ना. तेव्हा तुम्हाला समजा पाण्याची बाटली आणून ठेवली आणि म्हणलं की ह्याच्यातच हात धुवा, तर कसं चालेल? नाही, तुम्ही अपेक्षा करणार ना की छान बेसिन असेल, तिकडे मी छान हात धुवेन, बरोबर की नाही? हो, हे बरोबर बोलली आहे वल्ली. आणि नको तिकडे नाही काटकसर करायची. आता आपलं ठरलंय ना, मग आपण छान बिझनेस करायचा. म्हणजे अशी ताट बघून ना वाटलं पाहिजे की यात वाढलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट असणार. हो की नाही मावशी? नाही नाही, नुसतं बोलू नका. त्या ताटात जेवण वाढा, मग ते जेवण मी जेवीन आणि पोचपावती देईन चवीची. ओ पुरे, तुम्ही जेवणाच्या गोष्टी करू नका. तुम्ही जेवत बसलात ना तर दिवाळं निघेल आपलं. हो. आपल्याला बिझनेस करायचा आहे, पैसे मिळवायचे. मग काय मावशीबाई, हो मी गंमत केली हो तुमची. पण काय आहे, मी ठरवलंय की आता ह्या तुमच्या उपहारगृहामध्ये मी मदत करणार, ते सुद्धा अगदी फुकट. आणखीन काय काय खरेदी केले बघ. अरे हा, हे बघा ग्लास. ग्लास ग्लास छान आहेत ना? एवढा मोठा? म्हणजे यादीत खूप गोष्टी होत्या, पण काही मला काय पटल्या नाही, काही मला फार महागच वाटल्या. मग मी विचार केला की उद्या छान होलसेल मार्केटमध्ये जाईन आणि सगळी छान खरेदी करेन. छान घोडदौड चालली बरं का तुझी. तू एकदम पुढे जाणार बघ. नाही म्हणजे काय बरं का, हे सगळं खरेदीचं वगैरे होत राहील, म्हणजे ते होणारच आहे. पण याच्यात मुख्य असते ती जाहिरात. आता ती जाहिरात वाचूनच लोक आपल्या इथे येणार ना. ती जाहिरात मी तयार केली आहे, तुम्हाला वाचून दाखवतो, बघा कशी वाटते ती. अरे वा, ऐकवा. ज्याचे मुखी चविष्ट घास, त्याची होते जिव्हा तृप्ती. हा, बोलले जिव्हा म्हणजे जीभ बरं का, जीभ. परतुनी आमचे दारी या, तीचा आम्हास पोच पावती. भोजन म्हणजे रसनेची तृप्ती, भोजन म्हणजे क्षुधा शांती, भोजन म्हणजे अगं बाई, नाही नाही, म्हणजे मी तुमच्या मध्ये मध्ये करायला आले नाही. काय झालं, मी बाहेर जाते ना, चंद्याकडे जाते, म्हणून तुम्हाला निरोप द्यायला आले होते. अगं हे चंदू दादाकडे कशाला? अरे आता आपल्याला बिझनेस करायचा आहे ना, मग जरा 4 लोकांकडनं विचारपूस करायला नको का? मी काय रे 2-4 डबे देत होते, तो काय बिझनेस तडाच होता. म्हणून चंदूला विचारून येते तो खरेदी कुठून करतो, है ना? हो, अगं मी आता मी बाहेरच चाललो होतो ना. मी जातो. मी जातो चंदू दादाकडे. तू कशाला जाते? मी निघालोच होतो. कशाला? अरे थांब, मला काय दुसरं काम आहे, तुमच्याकडे बरीच काम आहेत, चालू दे. आणि हे नाही म्हणजे कसं आहे ते, हे आप्पा पण नाही आहेत घरात. एक काय आणि हो, मी आल्यावर आपण एकत्र जेऊया, चालेल ना? हो, चालू दे. खरंच छान दिसते तू. फक्त राधासाठी मी दुबईला जायचा निर्णय बदललाय, तुझ्यासाठी नाही. चला, म्हणजे माझं कन्व्हिन्स करायचं स्किल अजूनही जागेवर आहे. तर घे, याचंही सगळं क्रेडिट तूच घे, तुझ्याच मुळे आहे सगळं. पण तुला माहितीये माझं राधावर किती प्रेम आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते.
काय करायचं बाई या दोघांचं? प्रेम तर आहे पण ते मान्य करायला नको का? आता मलाच काहीतरी युक्ती लढवावी लागणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय सर आज लेट आलात? जा लवकर केबिन मध्ये. नाही अरे गुड मॉर्निंग नाही. ते आहेत सर, पण खूप काम आहेत ना सर, आणि तुमच्या टेबलवर पण खूप नवीन फाईल येऊन पडल्या आहेत सर. तुम्ही जा ना केबिन मध्ये. नाही मॉर्निंग सर. मॉर्निंग. काय आज गुड न्यूज वगैरे काय? काय हातात काय बघू? अरे नारळाची वडी कोणी आणली? अरे ते आपलं नेहमीचं दुकान आहे ना तिथूनच. तर चव ओळखीची आहे. पटवर्धन, तू हल्ली फार टाइमपास करायला लागलास. मध्यंतरी कसा असा स्ट्रिक्ट वागत होतास? तो पटवर्धन कुठे आहे? प्रोडक्टिव्हिटी वाला. काय बोलताय सर? मी आलो आणि फक्त गुड मॉर्निंग केलं, तेवढ्यात नारळाची वडी दिसली म्हणून मी काम करतो ना सर. ही नारळाची वडी कोणी आणली? सांगतो मी तुला. चल एक अर्जंट काम. नारळाची ऐका ना तू ये तर. सर ती चव ओळखीची आहे म्हणून मला मी काय म्हणत होतो सर, ती नारळाची वडी. आजकाल ना रस्त्याने फिरायची सुद्धा चोरी झाली आहे. काय गाड्या चालवतात ती लोक. मग काय त्या चालकाला मारहाण वगैरे झाली का नाही? हो आता तेच करायला हवंय. हा मग चप्पल काढतेच मी ठेवते. मावशी अरे हा ओळखलं? हा सौरभरांच्या ऑफिस मध्ये काम करतो. हो हो तुमची पिशवी द्यायला आलो तो. फक्त पायाने हो मावशी, हे दादा कसे आले इथे? हे तर सौरभच्या ऑफिस मधले आहेत. तुम्ही भाऊजींच्या ऑफिस मध्ये गेला होतात माई मावशी? नाही अगं ते हे भाजी आणायला गेले होते ना, तर ते अगो 2 भाजीनी भरलेल्या पिशव्या त्या उचलायला म्हणजे ना यांनी मला मदत केली. चांगला माणूस आहे हो हा. अगं तेव्हा त्या गडबडीत ती पिशवी मी तिकडेच विसरले की काय देव झाली. हो का? हा नाही तर काय, अगं मी सौरभच्या ऑफिस मध्येच विसरले असते तर सौरभच घेऊन आला असता ना. हा कशाला आला असता? सौरभ आलाय ऑलरेडी घरी? हा मगाशीच आला. अगं लवकर आला तो आज. नाही थोडं बोलायचं होतं त्याच्याशी. काय ना? नाही आधी वल्लीला नेऊया ना, तिला औषध लावूया. हो मग बघते काय करायचं. बर. ये वल्ली जाऊया. चल चला की हळू उठ. हळू हळू हळू. चल 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 सावकाश उठ बघा. सावकाश. हाय हाय, तुम्ही इथे कसं काय काम होतं का? काय झालंय सचिन? आपण बसून बोलूया ना प्लीज. बोलायला नाही आलोय आम्ही, तुम्हाला जाब विचारायला आलोय. असं का वागताय तुम्ही? वल्लीच्या जीवावर उठलाय का? मी कुठे काय केलं? आणि तसं पण मी तुमच्या आयुष्यातून बाहेर पडलीये. माझा आणि वल्लीचा काही संबंध नाहीये. रिया, साळसूतपणाचा आव आणू नकोस. मी पाहिलंय सगळं. तू गाडीनं वल्लीला धडक दिलीस ना, तेव्हा मी होते तिच्या बरोबर. धडक? तुम्ही काय बोलताय अनामिका ताई? काय बोलतीये मी? मला चांगलंच माहितीये काय बोलतायत त्या. तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? काय इच्छा काय तुमची? मारून टाकायचंय का वल्लीला? काहीतरी गैरसमज होतंय. माझ्या हातातून ते चुकून झालं. मला नाही माहिती होतं की ती वल्ली आहे. अगं पण तुला बघावंसं वाटलं नाही का की आपल्या गाडीनं जिला धडकवलंय ती कोण आहे? काय झालंय तिचं? काही नाही हो वहिनी, नाटकं आहेत सगळी यांची. अख्ख्या पुण्यामध्ये बरोबर वल्लीलाच कशी गाडी धडकते यांची. आय स्वेअर सचिन, मला नाही माहिती होतं. मॅडम तुम्हाला ना खूप चांगला ओळखतो मी, त्यामुळे माझ्या समोर ही नाटकं करूच नका तुम्ही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर माझ्या इतका वाईट या जगात कोणी नसेल. माझं खूप प्रेम आहे वल्लीवरती, आणि तिला काहीही झालेलं मला सहन होणार नाही. मी सांगून ठेवतोय तुम्हाला आत्ताच. सचिन, मी वाईट नाहीये. एक चूक झाली होती की मी तुझ्या प्रेमात पडली आणि तिथून सगळ्या गोष्टी बिघडलं.
मला अजूनही वाईट वाटते की मी तुला ब्लॅकमेल करत होती. मी बदललीये, मी आधीसारखी नाहीये. आणि ना माझा हे प्लॅन पण नव्हता. झालं काय की मला वल्ली दिसली आणि माझा कंट्रोल झाला नाही आणि राग आवरला नाही, एवढंच झालेलं. हे बघ रिया, मागच्या वेळेसच तुला पोलिसांकडे द्यायला हवं होतं हे असं वाटायला आम्हाला भाग पाडू नकोस. ही शेवटची वॉर्निंग समज. पुढच्या वेळेला आम्ही नाही, पोलीस येतील तुला घ्यायला. नाही नाही, प्लीज प्लीज प्लीज, माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नका प्लीज. मॅडम, ही नाटकं बघण्याची काहीच हौस नाही आम्हाला. वहिनी यांना बोलण्यापेक्षा करून दाखवूयात आपण की याचा शेवटचा चान्स होता. चला बाई. तू काम सोडलंयस का माझं? मम्मा, मी रोज तू दिलेलं काम पूर्ण करत असते. नाही, साईट व्हिजिट्स वर वगैरे जात नाही चालली. तू नीलला पाठवतेस ना, म्हणून मी जात नाही. आता तू माझ्यावर ढकलू नकोस. आहे म्हणजे मी पाठवलं तर जाशील? एक मिनिट, कुठलं काम आहे नक्की? आणि सरळ सांगा, असे आडेवेडे घेत सांगू नकोस. ते सौरभच्या ऑफिसमध्ये जाऊन काही मापं घ्यायची आहेत. म्हणजे त्यांना एका भिंतीवर काहीतरी वेगळं करून हवंय. तर ते काय आहे ते तिथे गेल्यावर कळेल आणि कसं करायचं ते पुढे ठरवू. पण जायला हवंय. अच्छा, आणि आजच जायचंय का? अगं, ते पोटात दुखतंय का? म्हणजे असं काहीतरी मेजर गणलंय. आता बरी होतीस ना राधा? अगं, पोट सकाळपासूनच दुखतंय, पण म्हंटल की सतत कशाला कंप्लेंट करू, म्हणून नाही सांगितलं. मम्मा, प्लीज आजच्या दिवस असं घरच्या घरी बसलेलं काहीतरी काम दे ना. छान, बाहेर नको ना पाठवूस, ट्रॅव्हलिंग वगैरे. प्लीज. काय करू आता? नीलला पण फोन केला होता, पण त्यालाही काहीतरी काम आहे. त्याचे नाना आलेत. नाना पुण्यात आहेत? अरे हा, राईट 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 राईट. मला नील म्हणत होता काहीतरी काम आहे ना त्यांचं. हो, आले असतील पुण्यात. देवाना, आता काय करायचं? बरं थांब, मी तुझ्यासाठी ओवा अर्क घेऊन आले. मम्मा ऐक ना, पण मग त्या कामाचं काय करायचं? म्हणजे जावं तर लागेल ना कोणाला तरी. हो, आता बघते. ऐक ना अगं, असं नको करूस. ऍटलीस्ट कामाच्या बाबतीत. माझं पोट दुखतंय ग, नाही तर मीच गेले असते. तू जाशील का त्यापेक्षा? ठीक आहे, बघते. म्हणजे जावं लागेल, पण बघते, मी करते काहीतरी. सॉरी, मी तुम्हाला थांबवतोय, पण मुख्य व्यक्ती अजून यायची आहे. मी जर आयडिया तुम्हाला समजून सांगितली तर तुम्ही सगळ्यांशी बोलाल का? हो, मी सांगेनच, पण तुम्ही सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट अजून वेगळा पडेल, नाही का? सर, तुम्ही मला बोलवलं सर? हो. अरे पण तू उभा का? बस ना. नाही, ठीक आहे, बोला ना. अरे, त्या बाहेरच्या भिंतीबद्दल डिस्कशन सुरू होतं, म्हणून तुला बोलवलं. येस, मिस अनामिका, काय म्हणत होता तुम्ही? सर, मला असं वाटतं की ती भिंत ग्रॅफिटीच्या आयडियानुसार तुमच्या ऑफिसला रिप्रेझेंट करणारी असावी. म्हणजे त्यावर जे काही लिहिलं जाईल ते ऑफिसच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात असावं आणि ते स्टाफनं व्यक्त करावं. ओके, पण कामाच्याच विषयी असावं, कारण बाहेरची येणारी मंडळी सुद्धा ती भिंत बघणार आहेत. त्यामुळे त्याला आपण कोर व्हॅल्यूज असं टायटल देऊ शकतो. आणि त्यावर ज्या काही आयडियाज येणार आहेत, जे काही लिहिलं जाणार आहे, ते सगळं या ऑफिसच्या कोर व्हॅल्यूजना रिफ्लेक्ट करणारं असावं. ठीक आहे, कल्पना छान आहे, पण तुम्ही अजून काही ऑप्शन्स जर देऊ शकलात तर आम्हाला चॉईस मिळेल. हो ना पटवर्धन? आय एम रिअली सॉरी सर, पण मला आवडते मिस अनामिकांची आयडिया. म्हणजे मला काय वाटतं, याने काय होईल, आपल्या कंपनीमध्ये आत यायच्या आधीच लोकांना आपल्या कंपनीबद्दल माहिती मिळेल. आपल्या कंपनीबद्दल ते त्यांचं एक पॉझिटिव्ह मत बनवू शकतील आणि याचा आपल्या कंपनीला फायदा होईल सर. आणि ऑफकोर्स दिसायला सुंदर दिसेलच. थँक्यू.
थँक्यू सर. ओके, तू जर एवढा कन्व्हिन्स्ड असशील तर ठीक आहे. मिस अनामिका, तुम्ही रफ प्लॅन द्या मला, मग आपण फायनल करू. चालेल? हो सर, ऑफकोर्स मी तुम्हाला मेल करते. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. कांदा कापायचं मशीन, मोठा मिक्सर, अनामिका ताईंना सुद्धा ती दिसली असेल का उगाच माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत. काय करू? हे सगळं सचिनला सांगू का? नाही नको. उगाच सचिन त्याचं वेगळं टेन्शन घेईल. पण मला तर वाटतंय की अनामिका ताईंना हे सगळं माहिती आहे. मी आणि सचिन जर डॉक्टरकडे जाऊन येतो, एकदा भेटून येतो त्यांना. अरे हो, म्हणूनच तर डॉक्टरांचं कारण काढून त्या गेल्या ना सचिन बरोबर. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर ना ते म्हणजे डॉक्टर नाही भेटले, बंद होता दवाखाना. हो, अनामिका ताईंनी त्या रियाला बघितलंच असणार. आणि आता अनामिका ताईंनी बघितलंय ना, म्हणल्यावर रियाचं काही खरं नाही. मला काय वाटतंय, हे सगळं ना हे स्वतःच्या डोक्याने करत नाहीयेत. दुसरं कोणीतरी यांना हे सगळं करायला शिकवतंय. कोण असणार? कोण आहे ते मला माहित नाही, पण ऑफिसचं नक्कीच नाहीये. घरचं कोणीतरी असाल का? घरचे कोण ऑफिसमध्ये? म्हणजे राधा? ती असं काही का करेल? आपल्याला एकत्र आणायला. तू आज सुट्टी घेणार होतास का? म्हणजे मी ऑफिसला येते हे कळल्यावर तू ऑफिसला यायला नाही म्हणालास का? हो, मी पण सुट्टी घेणार होते. पण आपल्या याच वागण्यामुळे म्हणजे यांना असं कळलंय ना की आपण एकमेकांसमोर येणं टाळतोय, म्हणून ते आपल्याला एकमेकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, मग आता आपण काय करायचं? काही नाही, एकमेकांसमोर येणं टाळायचं नाही की मग ते असा प्रयत्न करणं सोडून देतील. सिंपल. म्हणजे आपण एकत्र नसलो तरी आपण फ्रेंड्स आहोत ना. हो आहोत ना. ठरलं तर उद्यापासून आपण एकदम नॉर्मल वागायचं एकमेकांशी, खूप चांगले मित्र असल्यासारखे. उद्यापासून नाही, ऍक्च्युली आतापासूनच. मग ऑफिसचे पण सगळे अगदी नॉर्मल वागायला लागतील. डन? डन. डन. पण या मैत्री ते अलाउड नसतं. प्लीज पट्या, आपण ऑफिस मध्ये आहोत आपण, आणि बाकी कशात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि मी काम करायला ऑफिसमध्ये आले, ऑफिसमध्ये होतात. पट्या आपण सोड ना. पण ते सांगितलं. आणि तिकडे आम्ही भेटलो होतो प्रॉपर शेख आणि त्याची बायको, आणि असं सगळं गेटअप करून माझा मेकअप खूप छान झाला होता. पण मग तो विचारायला लागला ह्याला प्रश्न, आणि हा माती काही इंग्लिश मध्ये. बरं, एक मोठे सर बिचारे कव्हर अप करून घेतात, कव्हर अप करून घेतात. इट इज द प्रॉमिस, द इट इज द प्रॉमिस. तू दिसतच नव्हतीस ना. तुला तोच पॉइंट होता की नाही? मीच दिसत होतो, त्याच्यामुळे रिस्क मला होती. येईना ना. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला तर यांनी लगेच सांगून टाकला राधाच्या गाडीवरनं आलो. ओळखलं ना मग पट्याने आम्हाला, आणि बजावलंय हे सगळं थांबवा म्हणून. म्हणजे त्याला कळलं हे की त्याला आणि अनामिकाला एकत्र काम करायचा प्लॅन हा आपला होता, आणि त्यामध्ये एकवटे सर इन्व्हॉल्व होते हेही कळलं. आता झालं म्हणजे चिडला असणार आता तो. हो ना. आणि म्हणाले कितीही प्रयत्न केला तुम्ही तरी आम्ही आता एकत्र येणार नाही होत. म्हणजे आपला हार्ड हाऊस तो फिसकटला. होय. अरे देवा, आता
आता कानाला खडा, त्या दोघांच्या मध्ये आपण जायचं नाही. तिखट आंबट आंबट म्हणजे असं पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी किंवा कुठलीही भाजी सगळं. अगं बाई, म्हणजे तुला डोहाळे लागले. चला बाई, माझ्या सच्चूचा संसार मार्गी लागला. नाही म्हणजे काही नाहीये, काही बोलू नका. अगं आता म्हणालीस ना खावंसं वाटतंय म्हणून. हो पण म्हणजे मला असं घरातलं जेवण जेवून कंटाळा आलाय माई मावशी, खरं सांगायचं तर. म्हणजे पोळी भाजी, भाकरी भाजी हे तर मला नाही खावं असं वाटत. म्हणजे मला असं ना बाहेरचं काहीतरी खायचं. तुम्हाला आठवते आपण सगळे एकत्र जमायचो, काहीतरी खायला बनवायचो, मस्त बसायचो, गप्पा मारायचो, आठवते? हो ना, पण मध्ये आपल्याकडे काय काय चाललं होतं, कधी करणार होतो आपण अशा मेजवान्या. नको बाई, त्या आठवणी सुद्धा नको. मी काय म्हणते माई मावशी, जर आपल्याला जुन्या आठवणी पुसायच्या असतील तर आपण नवीन आठवणी तयार करूया ना. पार्टीची तयारी करूया. ऐक ना, काय ऐक ना, माझ्याकडे बघ ना, मी बोलतोय ना तुझ्याशी. ही साडी छान आहे. हा छान आहे. ऐक ना मला येईल. वल्ली, अगं ए वल्ली, काय मी बोलतोय ना तुझ्याशी, ऐक तरी. अरे मग बोल ना, माझे कान तर उघडे आहेत. मला पण यायचं आज पार्टी. काय? मला तिकडे यायचं तुझ्यासोबत पार्टीला. कशाला? ए असं नको, हक्क आहे मला. कसला हक्क? कसला हक्क म्हणजे? अरे बायकांच्या पार्टीमध्ये तुझा कसला हक्क आलाय? अगं मला पार्टीसाठी नाही यायचंय. मग पार्टीला मी काय करू बायकांच्या पार्टीला? ऐक ना, मला काय वाटतं, आता थोडे दिवस आपण लांब होतो ना एकमेकांपासून, मग मला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचं म्हणून यायचं. मला पार्टीसाठी थोडी यायचंय. तुला खरं सांगू, मला सुद्धा तुझ्याबरोबर वेळ घालवायचा. हो ना, चल जाऊयात. पण ती ही वेळ नव्हे. आता मी मजा करणार ना, तुझं काय मध्ये? अरे यार, तू असं करणार आहेस का? हो, मी असंच करणार आहे. बघ, मला कानातली बघू दे. मी बाहेर जाईन ना कुठेतरी. कुठे जाणार आहेस तू? कुठे जाईन मी? हे छान दिसेल. ते नंतर सांग. मी चाललो बाहेर. मी बाहेर चाललो बघ. ठीक आहे, सांग. अरे मी चाललो वल्ली बाहेर. मी गेलो बाहेर. वल्ली, अरे असं काय करते यार तू? मला नाही जायचं, मला तुझ्यासोबत यायचंय. हसू नको माझ्यावरती. चल ना, मी येतो ना. नाही जा, अजिबात नाही. हे लक्षात ठेवी ना मी सगळं बघतो आता. हॅलो. हे हे बर, हे कशी आहेस? मी हॉट आहे. नाही नाही ते माहितीये मला, पण म्हणजे आता कशी आहेस, काय करतेस? हे चल ना आपण भेटूया. मी तुला घ्यायला येऊ? नील, इतक्या टाइमपास साठी जर फोन केला असेल ना तर लगेच ठेव, मी बिझी आहे आता. मग मला मदत करायची. हो, खूप काम आहेत का ग? अरे हो यार, खूप सामान आणायचंय, अख्खं घर आवरायला काढलंय, वरच्या कपाटातनं क्रोकरी आणायची. चल ठेव फोन, मी नंतर बोलते तुझ्याशी. हे हॅलो हॅलो, राधा फोन कट करू नकोस. काय झालं? एवढी काम आहेत, तू काय एकटी करणार आहेस का काम? मी येतो ना मदतीला. मी बाहेर ना आणून देतो सामान, आणि वरनं क्रॉकरी काढायची ना मी काढतो. तू किचन मधली काय काम असतील तर कर. अगं एकटीने एवढं नको ना करूस, मी येतो. आय गो, किती गो मदत करतोस. हो ना, माहितीये मला. चल येतो मी, लगेच निघतो. एक मिनिट. हे बघ, एवढं कौतुक केलं म्हणून लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढायची काही एक गरज नाहीये. मला सगळं कळतं तू इतका प्रेमाचा सूर का लावलायस ते. का म्हणजे प्रेम आहे ना माझं तुझ्यावर. तुझ्या प्रेमापोटी येतोय मी मदतीला. हे बघ, मला हे चांगलं कळतंय की तुला मदत वगैरे काहीही करायची नाहीये. तुला फक्त आमची गर्ल्स पार्टी क्रॅश करायची, पण तसं अजिबात होऊ देणार नाहीये. सो तुमचा जो काही इगरनेस आहे, जी एक्साइटमेंट आहे ती कंट्रोल करा आणि गप गुमान तिथेच थांबा. कळलं? राधा, तू मला सोडून मजा करणार आहेस का? हो. अगं एकटा पडेन ना मी अशाने. असं कसं एकटा पडशील? त्याचे खबरी असतील ना, त्यांच्याबरोबर कर एन्जॉय. तुला ना उगाच फोन केला. मॅम ना विचारायला पाहिजे होतं, त्या मला कधीच नाही म्हणत नाही. बघ मग विचारून, आज त्या तुला नक्की नाही म्हणतील.
गर्ल्स पार्टी इज गर्ल्स पार्टी. कळलं? ठेव आता फोन. बाय बाय. अगं पण हॅलो. गप ग. का गप ग? किती सुंदर दिसतेस वल्ली. फिगर बघितलीस का आज? मग अगं सचिननं तिला बघता क्षणी पसंत केले, ते का उगीच का? खरंच वल्ली, तू ना नेहमी आता अशीच राहायचा. नाही नाही नको. का? अगं काय हरकत आहे? तू काय मोठी बाई आहेस का सतत आपल्या साड्या नेसायला? आणि मला खात्री आहे वाड्यात तुला कुणीही काहीही म्हणणार नाही. हो की नाही हो माई मावशी? हो ना, माझी काही हरकत नाही. हे बघ, आपल्याला काय चांगलं दिसतं, आपण कसं दिसावं हे तर मुलींना चांगलंच माहित असतं. हो की नाही? अय्या म्हणजे तुम्हाला चालेल मी असे कपडे घातले तर? हे बघ बाई, तू शर्ट पॅन्ट घाल, काय वाटेल ते घाल, पण ना चांगलं राहा, चांगलं बोल, एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. हो ना. अगं आता ही राधा हिने काय जीन्स घालत? नाही नाही जीन्स वगैरे नाही, ती हाफ चड्ड्यांमध्ये फिरते मला माहिती. हा मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? हे बघ मला ते कपडे एकदम कम्फर्टेबल वाटतात म्हणून घालते. तर ज्यांना बोलायचं त्यांना बोलू देत. तेच म्हणते मी, तुझ्यात कसा आत्मविश्वास आहे ना, माझ्यात नाहीये तसा आत्मविश्वास. म्हणजे मला असं भीती वाटते. कोणाची? हे ओरडले तर? तुझ्या यांना तुझ्याकडे बघण्यातून वेळ मिळाला तर ओरडतील ना. हाऊ. जरा जपून. मोठ्यांशी असं बोलतात का? ए आजी प्लीज, आपण पार्टी करायला जमलोय ना इथे, मग अजिबात शिस्त वगैरे लावायची नाही. एकतर सगळं 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 बाजूला ठेवा. वय काय आहे, तुम्ही कुठे आहात, काय करताय सगळं विसरून जा आणि मस्त एन्जॉय करा. ओके? विसरले मी माझं वय, विसरले मी वल्लीची सासू आहे हे विसरले. अगं बाई, पार्टीच्या आधी ते काहीतरी सरबत बिरबत देतात ना, चला आणा आणा सरबत आणा. ओके 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 ओके. सो लेडीज अँड जेंटलमेन, नाव इंट्रोड्युसिंग वल्लीताई उर्फ सचिन दादा. तुम्ही राधाला बोलता, तुमच्या पार्टीत सगळे ती बोलली कुठे? अरे ती बघ ना शर्ट घालून. हो बापरे, मला शिकवतो. सचिन, अगं बाई हे का बॅग? माझी ऑफिस. अरे काय आज जातो का काय? अरे आत नाही, इकडं मी तिला बघितलंच नाही या कपड्यांमध्ये आधी. सरक नाही. अरे एक मिनिट मला. अरे आवाज करू नको. माई मावशी, ठीक आहे मी बोलून घेतो वल्लीशी. म्हणजे तू काळजी करू नकोस. मी सारखं म्हणत असतो तिला की नको अगं एवढं खर्च करू पैसे. म्हणजे ठीक आहे आपल्याकडे आहेत पैसे, पण नको एवढे खर्च करू. नाही ऐकत गती. पण ठीक आहे मी 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 बोलतो तिच्याशी, तू नको काळजी कर. आता हे मी असताना किंवा तुम्ही असताना, हा आता भाऊजी असताना बघा कसं. दादा 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 मला माफ कर दादा. दादा मी वल्लीला किती वेळा सांगितलंय की नको पैसा पैसा करू, नको पैसा पैसा करू, पण नाही ऐकत रे ती माझं. पण ठीक आहे मी समजवतो तिला, तू नको काळजी करू. मी जबाबदारी घेतो. जबाबदारी मी घेतो. असं आहे ग माझं बाळ. मम्मा आता तुझी टर्न आहे. हो हो हो. बरं मी उठ, गो, तयार हो, जा 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 जा. लवकर ये. बस मजा ऍक्च्युली आता बघूया अनामिका काय करते. आय नो राईट. आता खरी मजा येईल. पोट्या लवकर ये. अरे ओ माय गॉड. काय म्हणजे हे काय सगळं? हे इथे काम करायला येता की टाइमपास करायला? इथे एकाला कुणाला धड काम करता येत नाही, फक्त कारण देत असता. काय म्हणजे हे काय आहे सगळं? हे असं करतात का काम?
इथे ना, इथे एकाला कोणाला काम करायला नको, फक्त कारणं द्यायची असतात कामं न करण्याची. हे असं करतं का काम कुणी? ऐका ना मिस अनामिका, मी काय म्हणतो मिस अनामिका, हे इतकं महाग गिफ्ट मी कसं घेऊ? मी कसं घेऊ ना मिस अनामिका? तुम्हीच सांगा ना. का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी मिस अनामिका? का खोटं बोललात तुम्ही? का लपवली तुम्ही माझ्यापासून त्या कपड्यांची किंमत? तुमचा हेतू कितीही चांगला असला मिस अनामिका, तरी खोटं हे खोटच. काय चाललंय? कुठे काय नाही, हे नकला करताय तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही आता वाटेल ते बोलताय, वाटेल त्या गोष्टीची मस्करी करताय. हे काहीच वाटत नाही तुम्हाला? शिड्या लावून घरात शिरण्यापेक्षा बरं आहे नाही का? बाकी क्यूट दिसलीस हा, माझी नक्कल करता. तू पाहिलंस? हे दोघं जसे काही पहिल्यांदाच भेटले, नाही ते अनोळखी असल्यासारखे उभे आहेत. ए आता कुणी पार्सल मागवलंय? मी नाही. मी पण नाही. परसदारी पाण्याचा लोटा ठेव पाय धुवायला. काय तुमच्या शहरात घाण बाई, काही विचारू नका. रामा रामा रामा. तळणीचा वास कसला येतोय ग? वडे केलेत. हे काय असे काय बघताय सगळेजण? एक आई आपल्या मुलीकडे आलीये फक्त. नाही, आश्चर्य वगैरे वाटण्यासारखं नाही, पण अचानक आलात ना तुम्ही. तुम्ही आराम करता का जरा? प्रवासातनं थकून आला असाल नाही का? हो बाई, प्रवास म्हणजे अगदी नको नको होतं. अरे वा, मी जाताना आशीर्वाद देऊन गेले होते, तुमचा संसार असाच टिकू दे म्हणून. टिकलाय वाटतं. छान छान. तसं काही नाही आमच्यात. नाही म्हणजे काय? म्हणजे ती इतकी सगळी भांडणं, आटापिटा, माझ्या बरोबरची वादावादी, जावई बापून बरोबरची खडाजंगी, सगळं वायाच गेलं म्हणायचं की? तुम्ही तुमच्या मुली बरोबर, नाती बरोबर अगदी छान वेळ काढा. हा, चिंता नका करू. हा, मी कशाला चिंता करीन? मी ही आजीच आहे तिची, आणि अनामिकाची सख्खी आई. काय आहे, शेवटी सख्ख ते सख्खच. ए बर, सख्यावरनं आठवलं, माई मावशी सुद्धा आपल्यासारखी फक्त रक्ताची नाती सख्खी असतात असं अजिबात मानत नाही. नाही, कुणी कितीही वाईट वागलं तरी सुद्धा ती सगळ्यांची चांगलीच वागते. म्हणून तिला माहिती होतं तू ट्रिपला जाणार आहे, सो तिने छान लाडू करून ठेवले तुझ्यासाठी. म्हणून तिने निरोप पाठवलाय की आजच्या आज वाड्यात जाऊन ते कलेक्ट कर. माई मावशींच्या मागे आधीच किती व्याप आहेत, मध्ये हे लाडवाचं कुठे काढलंय त्यांनी? कुंदा आहे ती, ऐकणार आहे का कोणाचं? आता चांगलं मी तिला म्हणत होते बरं का की माझ्या बरोबर ट्रिपला चल म्हणून. मग पण कुठे नाही. मग सचिनचं कसं होईल, मग सौरभचं कसं होईल, वल्लीला काम किती पडेल, 10 कारणं सांगितली आणि कॅन्सल केलंच तिने. पण मग तिला नेणार नसतील तर निदान तिच्या लाडवांना तरी घेऊन जा. ए माझी जरा धावपळ होईल ग. तूच का नाही वाड्यावर जाऊन लाडू घेऊन येत? अरे बेस, सांगते की. ओ राधे, माई मावशींचा डबा आहे अगं आपल्याकडे, तोही परत दे. मी त्यात काहीतरी घालून देते तुला. रिकामा देऊन दे ना. ओके. आले आवरून आले ग. काय मेलं सोनं लागलं त्या पडक्या वाड्याला, काही कळतच नाही. संधीच शोधत असतात माईला की तिकडे जाण्याची. असू देव कावेरी ताई, माणसं चांगली आहेत ते खूप. लागतो लाळा. नाही, तुमचं तरी काय वेगळं आहे म्हणा. तुम्ही त्यांच्याच गटातल्या. मी कुठल्याही गटातली नाहीये, म्हणूनच तो जाते ना बाहेर.
मी बरी, माझं आयुष्यभर. नाही, जाताय तर तुम्ही इतक्या छान प्रकारे की काही विचारूच नका. तुम्हाला काय वाटलं, मला समजत नाहीये का काही? आता असं कुठं म्हटलं मी? हे बाप, तुम्हाला सगळं काही माहितीये. अनु, मी आणि राधा गेली 20 वर्ष एकत्र राहतोय. आमच्यात जे काही बॉन्डिंग झालेलं आहे ना, तर खरंच तोड नाहीये. आता घरात लग्नाची तयारी सुरू होणार. आता काही निघालं की आजी आजी म्हटलं की राधाला माझीच आठवण येणार ना. तर काय, तुम्ही तिच्या सख्या आजी, तुमची हौस मौज नको का पुरी व्हायला? अर्थातच. म्हणून त्यासाठी माझं जाणं गरजेचं आहे, हो का नाही? मावशी, हा, ये ग. हे बघ, मम्माने डबा पाठवला तुझ्यासाठी. अरे वा. बरं, हे बघ, हा रमासाठी लाडू केलेले आहेत. ओके. आणि हा दुसरा माझ्यासाठी. मला माहितीये तुला लाडू आवडतात. बघ बघ, खाऊन बघ कसा झालाय. सुपर झाले, इतका परफेक्ट गोड आलाय ना. तुला आवडला ना, मग झालं. बर मावशी, तू जशा मला नारळाच्या वड्या देतेस, जसे लाडू देतेस, तसं मला तिखट पदार्थही तितकेच आवडतात. हा, म्हणजे आपलं सांगून ठेवलं फक्त. हो का? मग एक काम कर ना, हे बघ तिकडे ती बरणी आहे ना, ती जरा घे. काय लोणचं आहे त्याच्यात. या सीझन मध्ये? अगं कैरीचं नाहीये, भाज्यांचं लोणचं आहे. म्हणजे कसं आहे, आता या मोसमातलं शेवटचं लोणचं. फॅन्सी. बरं, हे बघ, आता त्यातली एक डबा मी भरून ठेवते, तो तू घरी ठेव. आणि दुसरा डबा मी देते, तो तू रमाला दे. ती आता प्रवासाला जाणार आहे ना, मग ती नेहमी लोणचं घेऊन जाते. तिकडे धड तिला काही खायला मिळालं नाही तर मग तिची अडचण व्हायला नको, म्हणून मी हे लोणचं देते, ते तू तिला दे. सगळं हंटे ती आणि सगळं पचवते. मम्मा. हा मम्मा. बरं ऐक, एक नाव पाठवलंय तुला. रमा आजीच्या गोळ्या त्या येताना घेऊन ये प्लीज. आणणार. अजून काय लागलं तर टेक्स्ट करून ठेव. ओके? हो, करते. ऐक ना, लाडू घेतलेस ना? येस. आणि मावशी लोणचं पण देते. ए राधे, बिचारा मावशी देत बसतात म्हणून घेत राहू नकोस का? ही शपथ. ए मावशी ओरडते. मी मागायला आले होते का आपण? नाही, हे बघ अनामिका, उगीच माझ्या नातीला ओरडायचं नाही. आता तिचे हे लाड तिचं लग्न होईपर्यंत असे चालू राहणार आहे, कळलं का? बाय मम्मा. बरं बरं, बाय. ए बर आई, मी आता वल्लीताई बरोबर शॉपिंगला चालले. डबे ठेव, इकडे आल्यावरती घेते मी. हा, हे बघ, ते लोणचं डबे हे सगळं मी असं भरून ठेवीन. आठवणीनं ती पिशवी घेऊन जायचं. येस मॅडम. आले. चला. तुम्ही एकत्र होतात, पण तुमचं जुळत होतं, जुळत नव्हतं, असं आदलं मधलं होतं. आता सगळं जुळायला लागलंय, आता सगळं छान आलबेल सुरू झालंय, तर थोडं हे होणार ना, म्हणजे उजवडावं होणार. आणि जसं तू म्हणतोयस की ती वाद घालणारी आहे, तसं ती पण म्हणू शकते ना की तू वाद घालणार आहेस. तू कधीतरी पडतं घे. नेहमी मीच पडतं घेतो की. तुला जर असं वाटत असेल की नेहमी तू पडतं घेतोस, तर तुझा समज चुकीचा आहे. असं होत नाही. वल्ली पण जुळवून घेते, खास करून आता. आता बदलले अरे वल्ली. ठीक आहे, आता काय, तुला जर मान्यच करायचं नसेल की तुझा भाऊ चांगला आहे, तर मी तरी काय बोलणार ना, मग जाऊ दे. अरे बाळा, हा मुद्दाच नाहीये. मी इतकंच म्हणतोय की तू जरा तिच्या बाजूनी पण विचार कर ना. सर येतो मी. याच्या डोक्यात काहीतरी भरवलंय, आग लावून तू कुठे निघालास? अहो, मला पटलं तुमचं. म्हणजे ह्या आधी मी राधाचं सगळं ऐकतच होतो, पण आता यापुढे मी तिच्या बाजूने विचार पण करेन. येतो. खरं तेच सांगतोय, तुला पटत नसेल मी तुला खूप डिटेल मध्ये सांगतो. बरं, ऐक. तुला माहितीये हा बदल का घडला? का? मला ना भाऊजींचा फोन आला होता. हॅलो. काय वल्लीबाई, शॉपिंग करायला बाहेर पडलेत की काय? मी काय आणायला बाहेर पडले ते पण तुम्हाला कळलंच असेल. हो, मला सगळं कळलं वल्ली, काय घ्यायला आले असते. भाऊजी, मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की अगं वल्ली, तुला सचिनचा स्वभाव माहितीये ना. तुला काय आवडतं, तुला काय घ्यावं असं वाटतं, हे तुझं तू ठरव.
तुला काय शोभून दिसतं, काय चांगलं दिसतं ते तू घाल. हा, त्याचं तुला स्वातंत्र्य आहे. मुळात स्त्रियांनी काय घालायचं आणि त्याचं स्वातंत्र्य आम्ही पुरुषांनी द्यायचं, हे स्वातंत्र्य देणारे आम्ही कोण? मला ही संकल्पनाच पटत नाही. हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला, आणि तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं ते ठरवायचं. म्हणजे बघा, आधी तुला स्वतःला पण साडी नेसायला आवडायची, आता त्या पार्टी नंतर तुला ड्रेस घालावा असा वाटतोय, हो ना? हो, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे म्हणाले की तू ड्रेस कशाला घेतेस, तू साडीमध्ये सुंदर दिसते. अगं, नवरा म्हणून ही त्याची तुझ्याबद्दलची भावना आहे वल्ली. त्याला वाटत असेलच ना की आपली बायको अशी छान दिसते, तशी छान दिसते. ते त्यांनी बोलून दाखवलं, इतकंच. त्याला तू साडी नेसलेली जास्त आवडतेस, माझ्याकडे बोलून दाखवलं ना त्यांनी, म्हणून तो तुला असं बोलला असेल. आणि तुला साडी आवडते हे तू मला अनेकदा सांगितलंयस, नाही का? त्यामुळे आता तू साडी नेसली नाहीस ह्याच्यामुळे जर सचिन नाराज झाला तर ते तुला चालणार आहे का बेटा? नाही नाही, हे नाराज झाले तर मला नाही चालणार. मला यांना आनंदी बघायचंय भाऊजी. हो की नाही? मग जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस वल्ली. म्हणजे माझ्या आणि मिस अनामिकांच्या बाबतीत बघ ना. असो, आत्ता काही तो मुद्दा आणि विषय नाही. मला इतकंच सांगायचंय की आत्ता कुठे तुमच्या दोघांचा संसार थोडा सावरतोय वल्ली. छोट्या छोट्या तडजोडी करून, छोटे छोटे त्याग करून जर एकमेकांची मनं जपता येणार असतील तर ती जपायला पाहिजेत की नाही? बाकी तुझी तू फार समजूतदार आहेस वल्ली. माझा अभिमान आहेस तू. हा, छान शॉपिंग कर. ठीक आहे. ठेवतो. म्हणजे आम्ही ड्रेस घेऊन त्या दुकानातनं बाहेर पडलो, त्याच्यानंतर आम्ही ड्रेस घेऊन पुन्हा त्या दुकानात गेलो, मग ते ड्रेस परत दिले, मग साड्या घेतल्या. आणि मी काय विचार केला माहिती, उलटी कशाने होते आता? काय खाल्लं मी काल रात्री? अरे देवा, सचिनला सांगायला हवं. किती करतेस? तू ना खर तर मेस बंद कर आणि अभिनयाचा क्लास चालू कर. दादा मावशी, बघ ना ग, माझं आणि वल्लीचं सगळं छान झालं. आता मला वाटतं यांचं पण दोघांचं झालं पाहिजे ना ग. म्हणजे मग आपल्या घरात सगळं छान. या दोघांचा पण आनंदी आनंद, मी आणि वल्ली काय आम्ही आहोतच आनंदात. अगं ग बाई माझ्या ग शोना. अजून एक दे ना लाडू. चल आता नाही का? एक दिला ना. अगं तुला डबा भरून दिलास अख्खा. त्याला नाही दिला, अनामिकाला दिलाय. मग तिला काय ना एक डबा भरून दिलास ना, मला दुसरा तर दे. नाही, आता मिळणार नाही. किती आनंदात आहेत हे, किती बरं वाटत यांना असं बघून. नाही नाही, सचिनला आता हे सगळं नको सांगायला. हे असं फार मोठं नसणार आहे, फक्त थोडं मळमळत एवढंच. जाऊ दे, मीच जाईन डॉक्टरांकडे. पुरे झालं आता. आपण निघूया का? सगळ्यांच्या आधी आपल्याला पोचायला हवंय. बघितलंस का मला घालवायची किती घाई चालली आहे ती? घालवायचं काय त्यात? तुलाच हौस आहे ट्रिपला जायची. बरं, त्या बसवाल्याला फोन करतेस का? विचार त्याला तो पोचलाय का. हो करते. आणि हे बघ राधा, पुढच्या आठवड्यामध्ये
नीलच्या घरचे लोक येणार आहेत भेटायला, सगळं ठरवायला. तुम्ही कामाला लागा. हा, मी आले की जोर वाढवते सगळा. हा, एक मिनिट आजी. मम्मा तुला हाकलं होते तसं मला नको हाकलूस तू. असं काही म्हणते जसं की काउंटडाऊनच सुरू झालंय काय. चिल. अगं पण मग वेळेवर सगळी तयारी नको का करायला? मग आयत्या वेळी धावपळ नको म्हणून म्हंटल. काही धावपळ होणार नाहीये. आपण सगळं व्यवस्थित करूया. आता उगाच त्याची चर्चा नको. बरं आई, तू औषधं घेतलीस का? बरोबर बॅग मध्ये आहेत ना? हो, घेतली आहेत ना. आणि तिथं आम्ही कोणी बघायला नाही आहोत म्हणून उगाच आईस्क्रीमवर आईस्क्रीम आणू नकोस. नाही खाणार. मावशी कुठे आहेत? माई मावशी, अहो लवकर या ना. अगं बाई आले ग, आले आले. आणि हे काय, सौरभला नाही बोलवलं? काय रे सच्चू, मी तुला सांगितलं होतं ना त्याला हाक मार म्हणून. मी गेलो होतो, मग ओरडला तो माझ्यावरच, सारखं सारखं बोलू नका म्हणून. मी नाही जाणार कडे. त्यांना म्हणावं मस्त झालेत पोहे, लवकर या. हो ग, हे पोहे ना असे गरम असताना खाण्यातच मजा असते. गार झाल्यानंतर ती मजा नाही येत ग. पण त्याचा मूड इतका खराब होता ना, त्याला कसली मजा कसला काय. सौरभा, अरे पोहे खायला ये ना. भाऊजी, ये. माई मावशींनी गेलेत पोहे, मस्त झालेत. खा पटकन, गरम गरम आहेत. जाणे पाहिजे. फिसकटलंच कसं म्हणते मी. काल मी त्याच्या ऑफिसला गेले तर सौरभ धड बोलला सुद्धा नाही माझ्याशी. कसे बोलतील? नाही म्हणजे ते कामात असतील ना, आणि तुम्ही अशा न सांगता ऑफिस मध्ये जाणार. त्यांना आवडलं नसेल. अगं बाई, कालपर्यंत तू माझी चमची होतीस, आता तुझ्या भाऊजींची वकिली करायला लागलीस का? नाही, मी वकिली करत नाहीये. मी जे खरं आहे ना तेच बोलते. आणि आमचे भाऊजी ना असे चुकीचं वागत बोलत अजिबात नाही. हा, हो का? मग तुझे हे महान भाऊजी का बरं भांडलेत माझ्या मुलीशी? नाही म्हणजे कसं आहे ना कावेरीताई, त्यांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे, पण असं जोडप्यांमध्ये काहीतरी थोडं थोडकं होतच ना, तसं काहीतरी झालं असेल. मग हे जे तुमचं थोडं आहे ते नेमकं थोडकं आहे का जास्त? अहो एक मिनिट, हा ब्लू चुकलाय. असा ही शेड नव्हती ठरली ना आपली. एनिवे आता तुम्ही व्हाईट मिक्स करा आणि थोडं ऍडजस्ट होत आहे का बघा. हरकत नाही, करूया काहीतरी मॅनेज. जरा टेक्स्ट बोल्ड करूया म्हणजे ते उठून दिसेल. फिनिशिंग काय हे काय तुम्ही हसताय? तुमच्या माणसाने हा सगळा इकडे पसारा करून ठेवला रस्त्यात. म्हणजे हे माझा म्हणून धक्का लागला. तुमच्यामुळे हे सगळं चुकलंय माझं आणि तुम्ही हसताय. काय ना, सकाळपासून अनेक लोक या ऑफिसमध्ये वावरतात, पण एक कोणी येऊन त्या रंगाच्या बादलीची धडकलं नाही. याला काय म्हणतात माहितीये का? स्वतः वेंधळ्याचा कारभार. आणि उगाच आपल्या दुसऱ्याच्या नावानं शंख करायचा. नाही बरोबर आहे, हे बरोबर आहे सगळं. माझी चूक झाली काय? माझं लक्षच नाहीये. कारण लक्ष का नाही? कारण मला ऑफिसची काम आहे. मी ऑफिसमध्ये ऑफिसचं काम करायला येतो. डबे कुठे ठेवले त्याच्याकडे लक्ष द्यायला येत नाही. मला मीटिंग होती, मी मीटिंगसाठी चाललो होतो. तुमचा इकडे पसारा आहे, त्यामुळे मला हे सगळं त्रास झालाय. हे तुमचं हे काम सुरू झाल्यापासून ऑफिसला यायचं म्हणजे वैताग आहे नुसता. मला पण काही हौस नाहीये यायची. तुमच्याच लोकांनी आग्रह केला ना म्हणून येते मी. कधी एकदा काम आवडते आणि बाहेर पडते असं झालंय. असं म्हणायचं आणि रोज यायचं. रोज ऑफिसला येणार, कामं वाढवणार. म्हणजे काय, दिवस वाढले काम वाढणार, काम वाढलं दिवस वाढणार, दिवस आणि काम वाढलं पैसे वाढणार, बिल वाढणार. हाईट झाली हा बट्या. तू तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुला माहितीये मी माझं काम प्रामाणिकपणे करते आणि माझ्या कामावरून मला बोललेलं अजिबात आवडत नाही. बघितलं ना, चांगलं काही बोलताच येत नाही, वाईटच बोलत असते तिरकस कुठली. बरं झालं ग बाई तू सुधारलीस. तुला आता कळलं तरी त्या कशा आहेत. नाही मावशीबाई, त्या कशा काय असेनात, पण त्यांनी आणलेली बर्फी मात्र अगदी झकास उत्तम आहे. वा अप्पा, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? हा, ती बाई आपल्या घरात आली, मला फाडफाड बोलून गेली आणि तिने दिलेली बर्फी तुम्ही खाताय? नाही, वाटतं ना.
त्या कावेरीबाईंचा मला इतका राग येतो ना. पण काय आहे, या बर्फीनं बिचारीनं काय पाप केलंय. हा बिचारा 1 इंचाचा मलईचा निर्दोष असा निरागस तुकडा, त्याच्यावर का अन्याय करायचा. नाही हे काही असो, पण आपल्या अनामिकाताई बघ ना, किती चांगल्या आहेत नाही. पण त्यांची आई अशी कशी हो. हो ना वल्ले, तू अगदी बरोबर बोललीस बरं का. काय आहे, काही घरांमध्ये मुलं खूप चांगली असतात पण पालक मात्र अगदी कशाग असतात. आणि काही घरांमध्ये पालक चांगले असतात पण मुलं म्हणजे अगदी बरोबर आहे. त्या अनामिकाताईंची आई येऊन मला बोलली, आता तुम्ही सुद्धा मलाच बोला. अगं रागारागाने कुठे चालीस बाई. अगं ते गमतीत बोलले. तुम्हाला काय करायचंय, मी कुठे का जाईना. मी चांगली नाहीच आहे ना, तुम्हाला काय फरक पडतो. अगं काय हो, कशाला बोललात माझ्या सुनेला. किती दुखावली ती. काही नाही हो, मी आपली जरा गंमत केली, दुसरं काही नाही. वल्ली रागवली ना, आता तिचा राग जाऊन शांत करतो. मस्तपैकी अशी ही बर्फी भरवतो तिला. काय 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 रिपोर्ट मध्ये मला मला सांगा ना. मला ह्याच्यातलं काहीच नाही कळत. तुम्ही सांगा ना मला. मला मला काही झालंय का. अनफॉर्च्युनेटली तुम्ही बऱ्या नाही आहेत. म्हणजे मी हे सर्व काही पेशंटला नाही सांगू शकत. तुमच्यासोबत कोणी आलं असेल तर मग मी बोलते त्यांच्यासोबत. जरा बोलवा त्यांना प्लीज. नाही नाही मॅम, माझ्या बरोबर आता नाही आहे कोणी. तुम्ही सांगा ना काय 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 रिपोर्ट मध्ये. बघा आता तुमच्याकडे फार कमी वेळ उरलाय. काही महिने, कदाचित फक्त काही दिवस. तुम्ही टेन्स जास्त होऊ नका. पण जी परिस्थिती ती खरी सांगितली तुम्हाला. कदाचित होईल सुद्धा काहीतरी व्यवस्थित. बघा आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. बाकी सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. तुम्ही आमच्याकडे जर ट्रीटमेंट कंटिन्यू केली तर कदाचित सर्व काही व्यवस्थित सुद्धा होऊ शकतं. वल्ली, तू स्वतः सुधारली ना. वल्ली, काय झालं सांग ना मला. मला मदत करायला जमेल. आणि तसं पण मला चान्स पाहिजे होता. मला प्रायश्चित करायचं होतं. मी खरंच इथे पाठलाग करून नाही आली आहे वल्ली. मी या मंदिरात रोज येते. आयुष्यात मी जे काही चूक केलं ना त्याच्यासाठी माफी मागायला मी इथे येते. इथे ज्यांना जेवायला मिळत नाही त्यांना मी जेवण देते. माझा लाईफ चांगला आहे. मला हवं की सगळ्यांचा लाईफ चांगला झाला पाहिजे. मी खरंच आधीसारखी नाही आहे रे आता. काय झालंय वल्ली मला सांग ना. वल्ली वल्ली दाखव. वल्ली काय नाही सोड. वल्ली, तुला एवढा मोठा आजार कसं झालं. तू छान दिसतेस, फिट आहे. मग असं कसं होऊ शकतं. हे नाही होऊ शकत. मग तुला असं म्हणायचंय की मी नाटक करते. नाही वल्ली, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण सेकंड ओपिनियन घेऊया. कुठल्याही डॉक्टरकडे नाही जायचंय. कारण मी किती डॉक्टरकडे गेले ना तरी माझा जीव नाही वाचणार आहे. माहितीये मला. असं नको बोलू वल्ली प्लीज. असं जेव्हा मोठा आजार होतो ना तेव्हा आपण सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. एखाद्या डॉक्टर कडून तुला बरं करता आलं तर का नाही. तुला बरं नाही व्हायचंय का. खूप उशीर झाला या सगळ्यासाठी. तू एक काम कर, माझ्याकडे खूप कॉन्टॅक्ट आहे डॉक्टरचे. आपण त्यांना जाऊन भेटूया.
मला तुझ्याकडनं कुठल्याही मदतीची गरज नाहीये, तू जा इथून. हो मी जाते, प्लीज तू चिडू नकोस. तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, माझी मदत नको घेऊ तू, पण अनामिका ताईला घेऊन जा. ते त्यांची मदत घे तू, पण घे मदत कोणाचं तरी. आणि अशी हरल्यासारखं वागू नको ग. तुला याच्यातून बाहेर पडण्याचा रास्ता सापडेल. वली, मला अजून एक गोष्ट सांगायचं होतं. प्लीज तू माझ्यावर चिडू नकोस. आता काय आहे हे सगळं तू प्लीज सचिनला नको सांगू. माझ्यामुळे ऑलरेडी त्रासमध्ये मी, तो खूप डाऊन आहे. तुझ्यामुळे त्याच्या लाईफमध्ये आनंद आल्यात आणि तूच त्याचं दुःखाचं कारण नको हो. त्याला सहन नाही होणार. आणि वली, मला माफ कर. हे जे काही तुझ्यासोबत होतं ना, ते माझ्यासोबत झालं पाहिजे होतं. मी वाईट बाई आहे, मी चुकीचं केलं. तुझ्यासोबत हे नाही झालं पाहिजे होतं. वल्ली, तू माझ्यावर विश्वास ठेव नको ठेवू, पण खरंच मी बदलली आहे. तू माझे कॉन्टॅक्ट्स वापर, माझे पैसे वापर, जे लागेल मदत ते घे, पण यातून बाहेर पड प्लीज. बरी हो. अरे यार, तुम्ही लोकांनी काय शक्य तितका त्रास द्यायचाच असं ठरवलंय का? काय त्रास दिला आम्ही? हा किती पसार आहे कामाचा. म्हणजे काम तुमचं आणि बोला तुम्ही ऑफिसच्या लोकांना. नाही, एक मिनिट, काम आहे तिथे पसारा हा होणारच ना. मग काम करा, कामाचा गाजावाजा नको. गाजावाजा काय केला रे आम्ही? आणि हो, गाजावाजा होणारच, कारण आमचं काम खूप चांगलं आहे. बाय द वे, तुझं प्रेझेंटेशन सोडून सगळे आमचं काम बघतायत, आमच्या कामाचं कौतुक करतायत. हे खुपतंय की काय तुला? फालतू बडबड करू नका, काम करा. बोल सचिन. हॅलो. हा वहिनी, गुड मॉर्निंग. कशा आहात? मी बरी आहे. तुला काय सौरभने फोन करायला सांगितलाय का? हे बघ, त्याला म्हणावं जर माफी वगैरे मागायची असेल तर स्वतः येऊन माग. इथे तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नको. नाही, दादाने नाही सांगितलं. मी वेगळ्या कामासाठी केला होता फोन. पण तुमचा मूड खराब असेल तर राहू दे, नंतर करतो. आय एम सॉरी सचिन. ते कालपासून जरा. बोल, काय काम होतं? नाही, ते हॉटेलची तयारी करत होतो ना, जरा मदत हवी होती म्हणून. हो, बोल ना, काय हवंय? इंटेरियर वगैरे बद्दल विचारायचं होतं. खरं तर वाड्यात बोलवणार होतो तुम्हाला, पण म्हणजे तुम्हाला नको असेल तर ठीक आहे. इतका वेळ कोणाशी बोलतायत? ठीक आहे, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करते. अरे सचिन, वाडा म्हणजे काही फक्त सौरभचं घर नाहीये माझ्यासाठी. तुम्हा सगळ्यांचं सुद्धा हे मी आधीच सांगितलं होतं. आणि शिवाय आता तो जाईल ना ऑफिसला, मग येते मी. ठीक आहे, बाय. काय रे, काय म्हणाली ती? अगं त्या म्हणल्या दादा ऑफिसला गेल्यावर येते म्हणून. दादा चाललाय ना ऑफिसला? राधे, ते काढ. ऐकू येणार नाही. मी जरा वाड्यावर जाऊन येणार आहे. एक काम आहे, सचिनच्या हॉटेलचं काम. आजी कुठे? देवळात गेले. हो, गेली पण का? मला वाटलं मी जाता जाता सोडेन तिला देवळात. मला जाता जाता काम देऊन गेली ती. अजिबात देवळात जायची इच्छा नव्हती म्हणून ती पुढे गेली. आता बरोबर अर्ध्या तासांनी मला तिकडे देवळात जायचंय. देवळातनं तिला उचलायचंय आणि कोर्टात टाकायचं. वा राधे, किती अमेझिंग भाषा आहे ना आजीसाठी. किती हार्श. फाईन, रिफ्रेश करते. तिला मी देवळातनं असं अलगद पिसासारखं उचलणार आणि अगदी हलकेपणाने कोर्टात जाऊन
व्हॅली साहेब, मी दोघी ना माझ्या डोक्याचं फज करणार आहात. प्लीज वाटेत भांडू नका आता. बघू प्रयत्न करू. आव मम्मा. माझं ऐकून गेलं, कोणाकडेच वेळ नाहीये का? अजून काय करू मी आता? Excuse me, can we exchange the seat? Thank you. तुमचं खूप जीव अडकलाय ना या जमिनीत? म्हणजे काय? माझीच आहे ना ती जमीन. हो. माझा नाही तर कुणाचा जीव अडकणार आहे? बरोबर. हॅलो. हा, ऐकू येत नाहीये. हा 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 हा. कुठून ही अवदसा माझ्या राशीला आलीये कोण जाणे. आता काय तर मागे मागेच करते. काय हवंय तिला काही कळतच नाहीये. लवकर ही केस माझ्या बाजूने सुटावी म्हणजे हिची कटकट संपेल एकदाची. हॅलो. हॅलो. आय एम सो हॅपी वल्ली तुम्हाला कॉल केला. तुम्हाला माफ केलं ना? म्हणजे माफ केलं का नाही ते मी आता तुला सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला. मला सुद्धा असं वाटतंय की दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना सुद्धा दाखवायला हवं, पण तो डॉक्टर कोण असेल ते मी ठरवणार, तू नाही. डन, काही प्रॉब्लेम नाही. मी फी देते. मी कारने तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार, तुला कंपनी देणार, तुला सपोर्ट करणार. तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे. ठीक आहे? मी तुझ्या उपयोगाला थोडा तरी येते हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू जे सांगशील मी ते करायला तयार आहे वल्ली. वेळ आली की सांगेन. ठेवते. तू मुद्दाम असं काहीतरी करतेस की मला तुझ्याबरोबर वेळ घालवावाच लागेल. आता काय केलं मी? हे दरवाजा का बंद केलायस? मी असं का करेन? मला काय माहिती, असतील तुझी काय कारण. तुला माझ्याशी बोलायचं असेल, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे असेल. पट्या, काही बरळू नकोस. मी तू बोलेपर्यंत एक शब्द तरी बोलले का तुझ्याशी? कळलं असेल तुला. अगं म्हणून का तुला दार लावून घ्यायचं लायसन्स नाही मिळालं? पट्या, हुकलास का तू? मी दार का लावेन? मी आत आलो, माझ्या नंतर तू आत आलीस. आधी मी आत आलो मग तू आत आलीस, म्हणजे दार कोणी लावलं? एक्झॅक्टली, दार मीच लावलं, कारण माझ्याकडे सुपर पॉवर्स आहेत ना. म्हणजे आत असून सुद्धा बाहेरून कडी लावणार ना मी. ए आतून उघडी आहे ना कडी. याचा अर्थ तुलाच माझ्या बरोबर आत बसायचं होतं, नाहीतर एखादा लगेच कडी उघडून बाहेर नसता का गेला. पण तू बघितलं सुद्धा नाहीस. आता काय फक्त आरोप करत बसणार आहेस का तू माझ्यावर? का काही प्रयत्न करणार आहेस दरवाजा कसा उघडता येईल याचा विचार करण्याचे? मावशी,
मावशी आता काय करायचं? आपल्यावरच येणार बहुतेक. मग त्यांना कळणारच होतं कडी दुसऱ्या कोणीतरी लावली आहे ते. आता काय करायचं रे? मला थांब जरा 5 मिनिटं थांबूयात बघून मग. हे असं खोलीत अडकवणं म्हणजे काय बोलावं काही कळत नाही. म्हणजे माई मावशी असं करणं शक्यच नाहीये. वल्लीनी आधी ही चूक केली आहे, त्यामुळे वल्ली पुन्हा असं करणार नाही. बरं, वल्लीनी मागे असं केलं होतं तेव्हा सचिनच तिला ओरडला होता, त्यामुळे तोही असं करणार नाही. त्यामुळे म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे आप्पानी केलंय? आता आप्पांनी स्वतः असं केलंय की इतर कुणी त्यांना असं? म्हणजे तुला म्हणायचंय की मी आप्पांना सांगितलं बाहेर ना कडी लावायला? काही तोंडाला येईल ते बोल नको, कळलं ना? मला काही इंटरेस्ट नाही इकडे तुझ्याबरोबर अडकून राहण्यात. मला तुझं तोंड बघायचं नाही. एक तर सगळी कामं अर्धवट पडलेत बाहेर. डॉक्टर, खरंच माझी अवस्था वाईट आहे का? तुमच्या पहिल्या डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलंय? डॉक्टर ते म्हणाले की वल्लीकडे खूप कमी दिवस आहे. असे रिपोर्ट बघून किंवा मी नाही सांगू शकत की त्यांची तब्येत कशी आहे किंवा किती दिवस राहिलेत ते. पण एक मात्र खरं आहे, या कॅन्सरच्या 3rd स्टेजवर आहेत. कधी कधी कसं असतं की कॅन्सर हा शरीराच्या एका अवयवात वाढतो. फॉर एक्झाम्पल गर्भाशय, म्हणजे तो गर्भाशयातच राहतो, इतर ठिकाणी पसरत नाही. अशा वेळेस आम्ही काय करतो की पेशंटचे गर्भाशय काढतो आणि त्यांना वाचवतो. पण इथे तसं नाहीये. तुमचा ट्युमर तुमच्या पोटात आहे, त्यामुळे त्याला रोखणं अशक्य आहे. म्हणजे काहीच नाही होऊ शकत का? वल्ली काय बोलते, जरा शांत हो. ते डॉक्टर आहे, ते काहीतरी सोल्युशन काढते. हो ना डॉक्टर? हे बघा, आपण ट्रीटमेंट आता लगेच चालू करू शकतो, पण ह्याची काही गॅरंटी नाही की त्यांना काही प्रॉब्लेम नाही होणार. तुम्हाला ऐकताना असं वाटेल की मी फार तटस्थ बोलतोय, पण पेशंटला खोटी आशा देऊन काय हाती लागणार आहे? आय होप यू अंडरस्टँड. हो डॉक्टर, समजताय. पण मी काय म्हणते डॉक्टर, तुम्ही दुसरा कोणतरी डॉक्टर रेकमेंड करू शकता का? नाही म्हणजे आम्हाला पैशांची काही चिंता नाही. लागलं तर अब्रॉड जायची सुद्धा आमची तयारी आहे. रिया मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणालात ना की हे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, म्हणूनच आपण आलो ना इकडे. किती मोठे डॉक्टर गाठले तर यांची जी कंडिशन आता आहे ती बदलणार नाहीये. कुठलाही डॉक्टर फक्त उपचार करू शकतो, चमत्कार नाही. तुझ्या आजीबद्दल बोलतेस हे लक्षात आहे ना तुझ्या? अरे हो, पण आजी घाबरू नाही का शकत माझी? बर हाईट म्हणजे एक तर तिला 2 व्हीलरवर बसायची अजिबात सवय नाही. ओके, त्यात तिने 9वारी नेसलेली, त्यात माझ्या मागे डबल सीट बसलेली, आणि त्यात तिचे अजिबातच पाय टेकेनात खाली. तिचे पाय पूर्ण वेळ असे आधात तरी बघताना आणि हे सगळं मी माझ्या मिरर मधनं बघत होते. कसं कंट्रोल केलंय माझं मला माहिती. आई गो, तू वेडी आहेस का? तू किती हसतेस तिच्यावर? आई गो, खरंच बघण्यासारखं दृश्य होतं माहितीये. आणि तसंही ना मला सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रचंड हसू येतं. का बरं? मी खूप खुश आहे आपलं लग्न होतंय म्हणून. क्या बात, हे भारी. मग खरं सांग, तुला फार भारी वाटतंय ना मी तुझ्या प्रेमात आहे ते? मुळात मी तुला पटवीन, आणि जरी तू पटलीस तरी आपलं रिलेशन लग्नापर्यंत जाईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आय नो राईट. मला कधीच प्रेडिक्ट झालं नसतं की मी कुठल्या तरी एका नॉन बिग शॉट मुलाच्या प्रेमात वगैरे पडेल. बाय द वे, कावेरी आजी प्रचंड रिच आहे माहितीये. भरपूर प्रॉपर्टी आहे तिच्याकडे. हे मी आता गेले होते ना कोर्टामध्ये म्हणून कळलं. हा, अर्थात मला त्यातली काहीच नकोय, आणि ती अशी आपणून वगैरे देईल मला असंही वाटत नाही. यू नो हाऊ शी. पण लग्नाला येईल ना ती? लग्नाला येईल ती. माहितीये सध्या ना मम्मा आणि आजीचा जरा थोडस बऱ्या बोलण्याचा झोन लागलाय. खूप काही भारी नाही, पण ऍटलीस्ट सुरुवात तरी आहे. सो बघू.
खरंच खुश आहेस ना? काय झालं? खूप खुश आहे मी. पण अरे गंमत बघ ना कशी आहे. आता लग्न झाल्यावरती मी माझ्या फॅमिली बरोबर नाही ना राहू शकत. आणि आता तर कुठे सगळं खूप छान व्हायला लागलंय रे. सगळे जवळ येत आहेत, बोलतायत छान. मीच लांब चालली आता. माझी फॅमिली आता माझ्या बरोबर नसणार आहे यापुढे. आणि माझी फॅमिली ही आता तुझीच आहे ना? असं ऐकलं होतं की लग्न जवळ आलं की मुली हळव्या होतात. तुझ्यासारखी डॉन मुलगी अशी मुसमुसून रडेल असं वाटलं नव्हतं मला. तुला काय मी इमोशनलेस वाटते का? हो. नील यार, ए तू जा हड, मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. नक्की. हे बघा मला माहितीये तुम्हाला खूप राग येतो तिचा. तुम्हाला नाही आवडत ती, पण मला माहितीये ना, मी स्वतः बघितलंय रिया मॅडम खरंच बदलल्यात. नाही अगं, रिया बदलणं शक्यच नाहीये. भोळी आहेस तू म्हणून तुला कोणी काही सांगितलं तरी खरं वाटतं. इतक्या सहज बदलत नसतात ग माणसं वल्ली. रिया इतक्या सहज बदलणं शक्यच नाही. हो मी खरंच बोलतेय, खरंच रिया मॅडम बदलल्या. म्हणूनच त्या माझी मदत करायला तयार झाल्या ना. अगं या तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती असं करणारच नाही. बघच तू, तिला हवं ते करून घेईल ती. तिचा स्वार्थ पूर्ण झाला की गुल होईल कुठेतरी, तुला कळणार सुद्धा नाही. आणि काय ना वल्ली, हे बघ रिया कशी आहे हे महत्वाचं नाहीये, मुद्दा हा आहे सचिन नवरा आहे तुझा. म्हणूनच त्यांची काळजी वाटते ना मला. अनामिका ताई, मी गेल्यानंतर हे एकटे पडतील हो. त्यांना खूप त्रास होईल. आणि सचिनला मी त्रासात नाही बघू शकत अनामिका ताई. काही झालं तरी